आता मुख्यमंत्र्यांच्या निवेदनाकडे आपण वळूया। उत्तर प्रदेशच्या कर्जमाफी मॉडेलचा अभ्यास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी देता येईल याचा विचार सुरू असल्याचं निवेदन मुख्यमंत्र्यांनी दिलं। राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं देखील त्यांनी स्पष्टीकरण दिलं। त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या संघर्ष यात्रेची मात्र खिल्ली उडवली। माझं अतिशय स्पष्ट मत आहे की कर्जमाफी करायची की नाही हा राज्य सरकारचा प्रेरोगेटिव्ह आहे। हे काही उच्च न्यायालयाने आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही आहे। राज्य सरकार सक्षम आहे, राज्य सरकार घेऊ शकतं। त्यामुळे उच्च न्यायालयाने याच्यामध्ये काही सांगण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही। राज्य सरकार याचा निर्णय निश्चितपणे त्या ठिकाणी घेण्याच्या दृष्टीने अध्यक्ष महोदय सगळी माहिती संकलित करताय। त्या संदर्भातली वेगवेगळ्या राज्यांनी जे मॉडेल तयार केले ते मॉडेलही त्या ठिकाणी आम्ही मांडलेले आहे। आणि या सभागृहात मी सांगितलं होतं की आम्ही केंद्र सरकारला मदत मागितली आहे, पण समजा केंद्र सरकारकडून मिळाली नाही तर कशाच्या आधारावर करायचं त्याचं प्लॅनिंग देखील आम्ही योग्य प्रकारे करतोय। त्यामुळे मी पुन्हा एकदा या सभागृहाला सांगतो, पण या ठिकाणी शिवसेना असेल, भाजप असेल, सर्व आमदारांची भूमिका अत्यंत प्रामाणिक आहे। ती शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहण्याची आहे। मी त्यांना एवढंच आश्वस्त करतो की तुमच्या भूमिकेअनुरूप राज्य सरकार देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील। खरं म्हणजे आमचा विरोधी पक्ष तर आज या ठिकाणी नाही आहे, तो बाहेर फिरतोय। संघर्ष यात्रेच्या नावाने त्यांनी एक यात्रा काढलेली आहे, ती मला वाटते काल संपली। आता तो किती संघर्ष होता मला माहिती नाही, कशा करता होता मला माहिती नाही, मी त्याच्यावर बोलणार नाही। त्यांना त्यांचा लखलाप। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।